मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलाय, त्यामुळे आरक्षण मंजूर करण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडण्यात आले। विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आलाय। आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने मंजूर झाले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात मराठा आरक्षणामागील भूमिका मांडली। मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि टिकणार आहे। याच विधेयकावर चर्चा करताना त्यांनी ओबीसी समाजावर कुठलाही धक्का लागला नसल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय। आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो। घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे। ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे। धन्यवाद।